मी प्रजामाताकडे ते हा प्रसंग काय असा माझ्या आयुष्यात फार कधी नाही आहे. आम्ही एक्सपर्ट आम्हाला पुढच्या उतरायला सांगा, शांती उतरायला सांगा, त्याच्यामध्ये आम्ही एक्सपर्ट असणारे प्रजामाताकडे आणि आमच्या तयारीकडे त्याची आता इथं गुण करून ठेवलेली आहे. जवळीचा बाप इथं समोर बसवलेला आहे आणि आम्हाला लावलेला आहे. त्याच्यामुळं बोलताना आपोआप एक दडपण आणि हे सगळं असणार आहे. कारण तुम्ही त्या सगळ्या परिवर्तनाच्या त्या सगळ्या चळवळीचे चिंतनकार साथीदार आहात, त्या मार्गातले आहात, सगळ्या वाटेकरी आहात. तर तुमच्या समोर बोलत असताना दडपण असलं तरी जे काही घडलं, जे काही अनुभवलं ते खरं तुमच्यासमोर बोलायला, शेअर करायला खूपच मनातून एक वेगळी भावना येतो. या पुस्तकाचं प्रकाशन कोल्हापूरमध्ये एकदा झालेलं आहे. प्रमोद सरांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन आणि परिसंवाद झालेला आहे. आपले सगळे मित्र, आपले सगळे जे मित्र आहेत त्यांचा साखर होता की आपण ते सातारामध्ये विजिट करायचं आहे. आणि मग हा घेऊन त्याने काय सांगायला पाहिजे. मुळात मुद्दा असा की तुरुंगात का गेलो हाही एक फार महत्वाचा प्रश्न आहे. काय गुन्हा होता आमचा, काय गुन्हा होता की ज्यामुळं तिथल्या व्यवस्थेला, तिथल्या व्यवस्थेच्या ठेकेदारांना, तिथली व्यवस्था सांभाळतात त्या भांडवलदारांना, त्या दलालांना असं काय वाटलं की ज्यामुळं जे कारण राहून आम्हाला या ठिकाणी हे केलं होतं, जे काही त्या प्रक्रिया वारशाने घडून असं म्हणलं होतं की आम्ही नक्षलवादी आहोत, नक्षल प्रवर्तक आहोत. त्याच वेळेस जेव्हा आम्हाला अटक केली त्याची दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब सरांनी सांगलीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी शहीद केलेल्या दुसऱ्या डोकं फिरलेल्या काय ज्यांना नक्षलवादाचा न कळत नाही तुम्ही त्याला नक्षलवाद म्हणून अटक करताय. सगळी चळवळीतली लोक या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायला लागली आणि महाराष्ट्रातनं मला वाटतं त्यावेळेस सातारा 30-40 जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या प्रतिक्रिया उमटल्या या पोराला सोडायला. का पकडलं आम्हाला, कुठं पकडलं, काय पकडलं आणि आम्ही त्या सगळ्या त्यामध्ये काय खरं तर दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमी होते तिथं घेऊन चालतो दरवर्षी चालतो त्याच्यात स्टॉल लावतो वगैरे आणि पोलिसांनी जेव्हा आम्हाला पकडलं तेव्हा त्यांना असं वाटलं की ही पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं नक्षलवादी किंवा नक्षल चळवळीला मदत करतात किंवा माणसाच्या मनाला जे काही आहे ते डिस्पोजिट करतात, त्यांना चेतवतात असं त्यांचं मत. तर ती केस चालली बऱ्याच गोष्टी वगैरे झाल्या जेव्हा ती न्यायालयीन प्रक्रिया झाली वगैरे खूप असे काही अनुभव आहे की आपण जेल किंवा तुरुंग जी संकल्पना आहे, संकल्पना पुस्तकांना वाचलेली असते दोन पद्धतीने आपल्या समोर येते. एक जे सगळे महामानवाने त्या पद्धतीने काय भगतसिंगापासून ते इथं आहे तर त्या पद्धतीने जेल आपल्या समोर येतो. दुसरा मग असा जो प्रस्तावित समोर येतो ते संकल्पना तुम्हाला भेदराव आहे. कारण ते प्रेरणा जग की ज्या जगामध्ये माणूस माणसाला कळतच नाही, माणूस भेटत नाही माणूस. आणि मला तर त्यांनी त्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे की तुरुंगात आणखी एक तुरुंग असतो, म्हणजे तुरुंगातल्या आणखी एका तुरुंगामध्ये म्हणजे अण्णाशेमध्ये आमचे जे दोन वाहन होते ते इतके भयानक होते की एक वाहन जो होता त्या वाहनामध्ये फाशी ज्यांना झालेली आहे त्यांना ठेवलेलं गेलं होतं. दुसरा जो वाहन होता त्या वाहनामध्ये जे सगळे काय छान नक्षलवादी जे काय आहे अशा लोकांना असे वाहन होते तिथं तुम्हाला 3 तासच बाहेर सोडलं. खूप भयानक म्हणजे तो जो एकांतवास आहे तो एकांतवास माणसाला आत्महत्या पागल करून म्हणजे करत नाही, काय केलं पाहिजे माणसाला त्याचा आत्महत्या करत
म्हणून मी माझ्या कवितेत मत केलं आहे की मी जर या चळवळीत नसतो, मी जर या सगळ्या परिवर्तनवाद्याच्या ह्या सगळ्यावर विचार जर आठवून घेतला नसता तर मी खरं सांगतो की मी आत्महत्या केली. या चळवळीने मला घडवलं, त्या विचारावर प्रेरणा देणार आपण दुसरा काय केले आपण? आम्हाला रोटी पाहिजे, भाकर पाहिजे, मकार पाहिजे बोलतो. काय बोलतो आम्ही? काय म्हटलं आम्ही? काय आमच्याला अन्याय नाही लागलेला आहे, आमच्याला अत्याचार नाही लागलेला आहे, हे आम्ही या लोकशाहीमध्ये बोलतो. मला बदलीच की नाही. मग मला वाटायला लागले की आपण कुठंतरी शब्द कुठे करायला पाहिजे, कुठंतरी लिहायला पाहिजे. कारण हे जर लिहिलं नसतो तर मी आज खूप भयानक होतं. कारण आपण जेव्हा काहीतरी या प्रवाहाच्या विरोधात बोलतो तेव्हा आमच्या हक्काचं बोलतो तेव्हा हे सरकार आम्हाला बंदिस्त करून टाकतं. खूप भयानक आहे. माझ्याकडे काही कवितेचा संदर्भ जे जाणार आहे त्याची पहिली कविता जर बघितली, मी पहिली कविता आहे तुरुंग, की तिथं तुम्हाला हे केलेलं आहे. तुरुंगामध्ये काय की तुरुंगातील प्रत्येक रात्र माझ्यासाठी आव्हान, तुरुंगातील प्रत्येक रात्र माझ्यासाठी आव्हान असते, ती मला उद्ध्वस्त करण्यासाठी सज्ज असते. उगवलेला सूर्य करत नव्हता मावाला, कधी दिवस होते, कधी रात्र होते, काय काही तिथं इतकं सगळं पेटाळलेला माणूस. माणसाची अभेदना जर बघायची असेल म्हणजे मार्क्स जे सांगतो नाही पुस्तकात वाचत असतो, पण प्रत्यक्षात ती काम काय करते